ठाणे महापालिकेपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी आज मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। सगळे आमदार, खासदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। ठाकरेंची शिवसेना महापालिकेसाठी 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार। युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवणार, सूत्रांची माहिती। आजपासून शिंदेंच्या शिवसेनेचं महापालिकेसाठी बैठकांचं सत्र। खासदार नरेश म्हस्केंवर ठाणे आणि नवी मुंबई, श्रीकांत शिंदेंवरती कल्याण डोंबिवली उल्हासनगरची, तर प्रताप सरनाईकांवर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जबाबदारी। रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यातला वाद शिगेला। चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलतात, महेंद्र दळवींची टीका, तर मर्यादा सोडून बोलण्याची दळवींची जुनी परंपरा, चित्रलेखा पाटलांचा हल्लाबोल। काँग्रेस आणि वंचितची युती होत असेल तर चांगली गोष्ट, ते आमचे विरोधक नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। तर शेवटपर्यंत काँग्रेस सोबत यावं यासाठी प्रयत्न करू, अशी ही प्रतिक्रिया। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागावाटपाची बोलणी फिसकटली। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा। साताऱ्यामध्ये दोन्ही राजेंच्या उमेदवारांच्या विरोधात क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा, त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी इंटरनेट जॅमर बसवण्याची अपक्ष उमेदवारांची मागणी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 3 नगरसेवकांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आता ठाकरेंकडे शिवसेनेचे 29 पैकी केवळ 8 नगरसेवक, शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। चंद्रपुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढावी लागण्याची शक्यता, भाजप आमदार किशोर जोरगेवारांकडून संकेत। शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी जोरगेवारांना भेटून युती संदर्भात चर्चा केली। भाजपचा भंडाऱ्यात नवा नारा, बटोगे तो कटोगे नाही, तर चुकीच्या माणसाला वोट दिल्यास फसोगे म्हणत पक्षाचा कट्टर म्हणणारे आणि दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेणाऱ्यांना भाजप नेते परिणय फुके यांचे खडेबोल। परभणीमध्ये शिवसेना भाजप नेत्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून आरोप प्रत्यारोप, युती न करताच उमेदवार जाहीर केल्याचा शिवसेनेचा भाजपवर आरोप, तर अद्याप चर्चा नाही, मग उमेदवार जाहीर कसे करणार, शिवसेनेनं चुकीचं बोलू नये, भाजपचं प्रत्युत्तर। अहिल्यानगर महापालिकेतील जागावाटपासाठी वंचितचा महाविकास आघाडीला 2 दिवसांचा अल्टिमेटम। महाविकास आघाडीकडून जागावाटपात सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा वंचितचा स्वबळाचा नारा, त्यासाठी आजपासून उमेदवारांच्या मुलाखती। मुंबई महापालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर। मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार, त्यापैकी 53% पुरुष तर 47% महिला मतदार। चांदिवलीतील 164 नंबर प्रभागात सर्वात जास्त, तर सायनच्या प्रभाग क्रमांक 176 मध्ये सर्वात कमी मतदार। नागपूर शहरामध्ये 95,292 दुबार मतदार, त्यापैकी 36,000 मतदारांची पडताळणी। उर्वरित 59,000 मतदारांकडून केंद्रावरच हमीपत्र भरून घेणार, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरींची माहिती। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालकांमध्ये आज महत्त्वाची बैठक। आगामी महापालिका निवडणुका आणि नगरपंचायत निकालाआधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा होणार। मालेगावमध्ये 21 प्रभागांसाठी 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती। प्रत्येक निर्णय अधिकाऱ्यावरती 3 प्रभागांची जबाबदारी। एकूण 84 नगरसेवक महापालिकेवर निवडून जाणार। नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज इच्छुकांच्या मुलाखती। मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये माजी खासदार समीर भुजबळ नाशिकचा गड सांभाळणार। भुजबळ फॉर्मवरती मुलाखती होणार। मंगळवेढा नगरपालिकेमध्ये भाजपचे आमदार समाधान औताडेंची प्रतिष्ठा पणाला। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात औताडेंची चुलती रिंगणामध्ये 20 डिसेंबरला नगराध्यक्षपदासह 19 जागांसाठी मतदान होणार। अहिल्यानगरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपने 55 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, तर शिंदेंच्या सेनेकडूनही स्वबळाची चाचपणी, तर ठाकरेंची सेना आणि मनसेकडून युतीचे संकेत। राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप भूमिका जाहीर नाही।
नागपूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी. 151 जागांसाठी 1650 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. आतापर्यंत 350 उमेदवारांच्या मुलाखती. कोणाला उमेदवारी द्यायची, भाजपसमोर मोठा पेच. सांगलीच्या काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्ष पदावरून निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य. दुसऱ्या गटाकडे पद जाणार असल्यानं आमदार विश्वजित कदम गटाचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण नाराज, तर चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक. जालन्यात युतीसाठी आणि जागा वाटपाच्या वाटाघाटीसाठी शिवसेनेकडून 11 जणांची समन्वय समिती. आमदार अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वात ही समिती भाजपसोबत युतीसाठी आणि जागांच्या वाटाघाटीसाठी चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 53,000 नावांच्या आक्षेपानंतर मूळ प्रभागांमध्ये हलवली. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नाव गेल्याच्या 7,500 तक्रारी झाल्याची माहिती. नवी मुंबई महापालिकेतील महाविकास आघाडीच्या जवळपास सगळ्या माजी नगरसेवकांचा भाजप आणि शिवसेनेत प्रवेश. या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 1 नगरसेवक शिल्लक. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर नवी मुंबईत मोठं आव्हान. पुण्यामध्ये आम आदमी पक्षही निवडणूक लढवणार. महापालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आप सगळ्या जागांवर उमेदवार देण्याची शक्यता. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेमुळे सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी. सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांची मागणी. यात्रा काळात मतदान आणि मतमोजणी झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राजशेखर हिरेहब्बू यांचं मत. वर्ध्याच्या देवळी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला. काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँग्रेस उमेदवारांचा जोरदार प्रचार. येत्या 20 डिसेंबरला निवडणूक, 21 डिसेंबरला निकाल. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये कोट्यवधींचा निधी खर्चून प्रशासकीय इमारत उभी. मात्र श्रेयवादामुळे उद्घाटन रखडलं. त्यामध्ये 6 महिन्यांपासून 68,000चं बिल थकल्यानं विद्युत कंपनीनं वीज पुरवठा खंडित केला. आजकाल वकिलीचं ज्ञान असणं ही काळाची गरज आणि परिस्थितीची गरज. आपण ज्या पक्षात त्या पक्षात वकिलीचं थोडं ज्ञान असणं गरजेचं. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचं अनावरण कार्यक्रमात आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य. बीडच्या आष्टीतील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या लढ्याला यश. याच कारखान्यावरून आमदार धस आणि धोंडे यांच्यामध्ये वाद झाला होता. पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेसह 7 निलंबित शिक्षकांना वर्षभर फुकटचा पगार. बुलढाण्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार. गटशिक्षणाधिकाऱ्याच्या स्वयंघोषित नियमांमुळे जनतेच्या पैशांची उधळपट्टी. यवतमाळ जिल्ह्यात जन्मनोंदणीचा मोठा घोटाळा उघड. 1,500 लोकसंख्येच्या शेंदूरसनी गावामध्ये 27,397 जन्मनोंदणी. घोटाळा उघड होताच निबंधकांनी ही बाब आरोग्य उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिली. यवतमाळमध्ये वसतिगृहातील विद्यार्थी 8 ते 9 वर्ष जुनं साहित्य वापरतायत. 16.5 कोटींची साहित्य खरेदी रखडून. सामाजिक न्याय विभागाचा अनागोंदी प्रकार समोर. शालेय पोषण आहारामध्ये 1,800 कोटींचा भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. पोषण आहाराच्या करारात 134 रुपये किलोचा वाटाणा, प्रत्यक्षात मात्र 60 रुपये किलोच्या वाटाण्याचा पुरवठा. माझाच्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक बाबी समोर. अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे चंद्रपुरातील शेतकऱ्यांना किडनी विकल्याचं प्रकरण. 6 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोरोना काळात डबघाईला आलेला व्यवसाय. सावकाराकडून घेतलेलं 1 लाखांचं कर्ज आणि त्यावरील व्याज वाढल्यानं रोशन कुडेवर किडनी विकण्याची वेळ. वडिलांनी मुलाची व्यथा सांगितली. पुण्याच्या वाघोलीमध्ये रात्रीच्या सुमारास 5 अज्ञातांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. दुकानासमोर लावलेले लाईट्स कोयत्याच्या साह्यानं फोडले. शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरासमोरील गाडीवरही कोयता चालवल्याची माहिती. पुणे परिसरात दिवसा घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना बेड्या. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे सुनील तलवारे आणि शिवानंद मोची यांना अटक. आरोपींकडून 8,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात राष्ट्रीय महिला कबड्डीपटूची हत्या करणाऱ्याला जन्मठेप. 2021 मधल्या घटनेप्रकरणात निर्णय. एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटूची हत्या केली होती.
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरती बेदरकार ड्रायव्हिंगचा थरार, तब्बल 250 किलोमीटर प्रति तास वेगानं कार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल, वरळी पोलिसांकडून कार ताब्यात. ठाण्यातील घोडबंद रोडवरती पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्यानं कंटेनरचा अपघात, दुभाजकाला आदळून कंटेनर उलटल्यानं तेल रस्त्यावर सांडलं, घोडबंद रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम. वर्ध्याच्या सेलूमध्ये भरधाव कारची विद्यार्थ्यांना धडक, 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती. विद्यार्थिनी शिकवणी वर्गातून घरी परत जात असताना अपघात, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. वाशिमच्या सेलू बाजारातील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी, हल्ल्याचं कारण अस्पष्ट. चिपळूणमधील TWJ आर्थिक फसवणूक प्रकरणी माझाच्या बातमीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर, संचालक समीर नार्वेकरच्या गुहागरमधील गिंबी गावातल्या घरावर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा, तर ब्रँच मॅनेजर संकेत घागच्या घराचा ताबा. सोलापुरातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा. 2019 मध्ये पीडितेला थंड पेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केला होता. काम आणि पैशाचा आमिष दाखवून बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, एका महिलेसह 4 जणांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा वर्ग. जालना शहर पोलिसांकडून 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई, या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.